वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत बनवायचं विसरूनच जाल जेव्हा तुम्ही हे वांग्याचे चटपटीत असे कुरकुरीत काप बनवाल। हे कुरकुरीत काप तुम्ही अगदी भातासोबत चुरून किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात। अगदी फक्त वरण भात किंवा खिचडीसोबत तोंडी लावायला सुद्धा बनवू शकतात, एवढे चटपटीत होतात। ज्यांना वांगी आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी चाटून पुसूनच संपवतील असे हे चटपटीत आणि कुरकुरीत असे रव्यापासून आपण हे वांग्याचे काप बनवणार आहोत। चला तर मग आता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण गावरान पद्धतीची हिरवीगार वांगी घेतली, जी आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ज्या साईजची वांगी असतील ना, त्या साईजची घ्या, फक्त थोडी मोठीच असू द्या। त्यानंतर वांगी स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण काप करून घेणार आहोत। एका चाकूने आपण छान मधून कट करून घेतले आणि मधून सुद्धा आडव्या उभ्या चिरा मारून घ्यायच्या, म्हणजे आतून सुद्धा अगदी ही वांगी खरपूस होतात। त्यानंतर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण वांग्याचे काप करून घेणार आहोत। एका पाण्यात ठेवायचे, म्हणजे वांगी काळी पडत नाही, तशीच्या तशीच राहतात। सगळी वांगी पाण्यात ठेवली तोपर्यंत आता आपण अद्रक आणि लसूणचं वाटण तयार केलं, जे घरगुतीच आपण कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे आपण लाल तिखट, 1 चमचा हळद टाकून घेतली। त्यानंतर 2 चमचे गरम मसाला टाकून घेतला आणि चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेणार आहोत आणि सगळं असं हाताने एकजीव करून घ्यायचं। छान असं संपूर्ण आपण या लसूणमध्ये हा मसाला छान एकजीव करून घेतला। त्यानंतर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपण जी वांगी धुवून ठेवलेली होती तिचं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि एका ताटात घ्यायची आणि त्यामध्ये हा मसाला असा छान लावून घ्यायचा। संपूर्ण वांग्याला दोन्ही साईडने मसाला लावून घ्यायचा। जर तुमच्याकडे घरगुती अद्रक लसूणची पेस्ट नसेल, बाहेरची असेल तर अगदी छानच, तिच्याने तर अगदी मसाला छान लागला जातो। ही घरगुती असल्यामुळे थोडासा मसाला इकडे तिकडे होतो आहे। त्यानंतर सगळ्या वांग्यांना आपण मसाला लावून घेतलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये रवा घेत आहोत। 0 साईजचा बारीक रवा घेतला, तो असा वरच्या साईडने दोन्ही साईडने आपण भुरभुरून घेणार आहोत। वांग्याला दोन्ही साईडने छान असा रवा लावून घ्यायचा। सगळ्या वांग्यांना आपण अशा पद्धतीने रवा लावून घेतलेला आहे। आता आपण गॅसवर तवा तापायला ठेवलेला होता, तवासुद्धा तापलेला आहे। त्यावर आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। नंतर ही वांग्याची काप ठेवायची। 3 वांग्याची काप तव्यामध्ये बसलेली आहेत। आता आजूबाजूने सुद्धा छान असं तेल सोडायचं आणि वरतून सुद्धा तेल टाकून घ्यायचं। एक झाकण ठेवायचं, म्हणजे आतून सुद्धा अगदी वांगी खरपूस होतात। त्यानंतर वांगी पलटी करायची, दोन्ही साईडने खरपूस अशी तेल सोडून भाजून घ्यायची आहेत। आता ही वांगी पलटी करून घेतली, यांना सुद्धा अगदी तेल सोडून घ्यायचं। तेल जरा जास्तीचंच सोडायचं, म्हणजे आतून सुद्धा खरपूस होतात आणि रवासुद्धा खायला अगदी खरपूस असा लागतो। अशाच पद्धतीने ही प्रोसेस आपण 2 ते 3 वेळा करणार आहोत, म्हणजे वांगी संपूर्ण अशी छान शिजून सुद्धा जातात आणि खरपूस होतात। झाकण ठेवून आपण संपूर्ण वांगी अशी फ्राय करून घेतली। याच पद्धतीने सगळी वांगी फ्राय करून घेतलेली आहेत। ताटात काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात इतकी कुरकुरीत आणि चटपटीत अशी ही रवा वांगी फ्राय झालेली आहेत। मासे नाही बरं का, वांगीच आहेत, अगदी माशांसारखीच दिसतात। अशा पद्धतीने तुम्ही ही रवा वांगी फ्राय करून नक्कीच बनवा। ज्यांना वांगी आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी चाटून पुसून संपवतील। चपाती किंवा भातासोबत बनवा किंवा तोंडी लावायला नक्कीच बनवा।